श्लोक 40. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. अर्थ, हे परंतप अर्जुना, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. विभूतींचा हा विस्तार मी केवळ दिग्दर्शनार्थच सांगितला आहे. म्हणजे केवळ कळण्यासाठी ह्या सर्व गोष्टी मी सांगत आहे असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. मम दिव्यानां विभूतीनां. दिव्य हा शब्द अलौकिकता व विलक्षणतेचे द्योतकच आहे. भगवंतासारखे दिव्य कोणीच नाही. ज्या देवता दिव्य म्हणून म्हटल्या जातात त्यासुद्धा भगवंताच्या दर्शनाचीच इच्छा करतात. नित्य दर्शनकांक्षिणः अशा असतात. म्हणजेच सर्वांमध्ये दिव्य असा एक फक्त भगवंतच आहे. म्हणून जेवढ्या विभूती सांगितल्या आहेत त्या केवळ भगवंताचे चिंतन साधकाला व्हावे याच एका उद्देशाने भगवंताने इथे सांगितलेल्या आहेत. कारण अर्जुनाने सुद्धा तसंच त्याला विचारलेलं होतं. नान्तोऽस्ति, भगवंताच्या दिव्य विभूतींना अंत नाही, कारण तो अनंत आहे. त्याचे गुण, लीला, भाव इत्यादी सुद्धा अनंतच आहे. भगवान असीम आणि अगाध आहे. देशकाळाचे दृष्टीने विचार केला तरी त्याला देशकाळाचे बंधनच नाही. तो या पलीकडचा आहे आणि गणना करण्याचे दृष्टीने सुद्धा तो असीम असाच आहे. तसेच अगाध म्हणजे याचा थांग कोणालाच लागत नाही. गाध म्हणजे तळ, हा अथांग खोल असा आहे. तो किती आहे हे सांगता येत नाही, कारण आपण समुद्राची खोली सुद्धा मोजू शकत नाही आणि हा तर त्याच्याही पलीकडे आहे. म्हणूनच समुद्राचा हा गुण सुद्धा परमात्म्याचाच आहे असे तू समज. एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. 18व्या श्लोकात अर्जुनाने भगवंताला त्याच्या विभूती विस्ताराने सांगाव्या अशा प्रकारची विनंती केली होती आणि त्याचे उत्तर देताना भगवंत त्याला म्हणाले होते की अरे, माझ्या विभूतींना तर अंतच नाही आहे, पण त्यातील काही मी थोड्याशा विस्ताराने तुला सांगतो. मात्र हा लौकिक दृष्टीने असलेला विस्तार आहे. म्हणून भगवंत म्हणतात की अर्जुना, हा विस्तार तुझ्यासाठी आहे. तो केवळ नाममात्र आहे. खरोखर याला तर अंतच नाहीये. या अध्यायात सांगितलेल्या विभूतींव्यतिरिक्त जेथे जेथे दिव्यता, अलौकिकता, विलक्षणता दिसून येते तेथे तेथे भगवंताची विभूती आहे असे समज. येथे भगवंताचे चिंतन करावे आणि केवळ हाच हेतू मनात धरून अर्जुनाने विभूती सांगण्याची सुद्धा विनंती केली होती. कारण अर्जुन असे म्हणते, जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे, जरी तूची म्हणू आघवे, तरी चिंतनची न घडे. असं 187 ओवीत सांगितलेलं आहे. आणि हे खरं सुद्धा आहे, कारण आपण देहधारी आहोत. वस्तूंचे आपल्याला आकर्षणच असते आणि ते आपल्या चटकन नजरेत सुद्धा भरते, ठसते. त्याच गोष्टीचे चिंतन घडते. वासुदेव सर्व असे असले तरी त्या चिंतन कोणाचे करायचे हा प्रश्न सामान्य पातळीवर शिल्लकच राहतो. आणि हे लक्षात घेऊनच भगवंतांनी त्याला विभूती सांगितल्या व नंतर ते म्हणाले की या विभूतींना अंत नाहीये, पण तू एक लक्षात ठेव, इथे साने थोर न म्हणावे, उंच नीच भाव सांडावे, एक मीची ऐसे मानावे, वस्तू जाता ते. अर्थात ज्ञानेश्वरीतली 305वी ओवी आहे. आणि हे सांगण्याचा श्रीकृष्णाचा आणखी सुद्धा एक उद्देश असाही असू शकतो की एकदा का अर्जुनाचे मनावर बिंबले की भगवान श्रीकृष्ण हे खरोखर भगवंतच आहेत, तर तो म्हणजे अर्जुन भगवान जसे सांगतील तसेच तो वागेल आणि भगवंताच्या म्हणण्यानुसार मग तो युद्धसुद्धा करेलच. असा या सर्व गोष्टींचा अर्थ आहे. आणि इथे आपण थांबूया.